येईन. आता पुन्हा एक रील आली का UPSCचा पेपर एकाच क्लास मध्ये ठीक आहे सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता UPSCचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला. नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? हा, म्हणून ठीक आहे हे चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणाव? मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा, ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे. पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे, आम्ही कायजात ठीक आहे, आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. त्याच्यामुळे आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा. तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं, यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधे आहे, यायले नाही म्हणून राहिलो. मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले, चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईन पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे, आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे, आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद दाखवून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा, एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोराईले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद.